नमस्कार, मी सुहास वसंत जोशी उपायांच्या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तथास्तु चॅनलच्या वतीने आपलं सर्वांना सप्रेम नमस्कार. उपायांमध्ये आज प्रत्येक व्यक्तीला घर, लक्झरियस घर, टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोठी गाडी, हे सर्वच व्यक्तींचं स्वप्न आहे आणि या सर्व गोष्टी आपल्याला पैशाच्या शिवाय मिळू नाही शकत. तर महालक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी शुक्र ग्रहाची कृपा मिळणं खूपच महत्त्वाचं आहे. तर शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय आपण सोपे, साधे पण जबरदस्त रिझल्ट देणारे हे आपण करू शकतो आणि या शुक्र ग्रहाची सर्व शुभ फळं घेऊ शकतो. यासाठी कुठल्या राशीची व्यक्ती आहे, कुठल्या लग्नाची व्यक्ती आहे, शुक्र नीच आहे, उच्च आहे, याचा काही संबंध नाही. हे प्रत्येक व्यक्ती हा उपाय करून शुक्र ग्रहाचे लाभ मिळवू शकतो. तर यासाठी आपल्याला रोज सकाळी किंवा एक फिक्स टाईम कुठलाही तुम्ही ठरवा. साधारणतः प्रत्येक व्यक्ती अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करते, तर त्या वेळीच तुम्ही केलं तर जास्त योग्य राहील. कारण एक वेगळ्या वेळीच आपल्याला ते लक्षात ठेवणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि गॅप नाही पडायला पाहिजे. आपण जेव्हाही सुरुवात करतो एखाद्या उपायाची तर तेव्हा संकल्प करून आपण तो उपाय सुरू करायला पाहिजे. आता संकल्प म्हणजे काय? तर संकल्प म्हणजे आपण प्रत्येकजण कधी ना कधी पूजा, हवन घरातल्या याच्यासाठी आपण बसलेलो असतो. तर 3 वेळा पाणी आचमन करायचं. आपलं पूर्ण नाव, गोत्र, आपण ज्या स्थानावर आपण संकल्पविधी करतो आहे त्या स्थानाचं, ग्रामदेवताचं स्मरण करायचं, गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आणि जो कुठला संकल्पपूर्वक आता आपण उपाय सुरू करतो आहे तर तो का करतो आहे आणि तो झाला पूर्ण तर तुम्ही त्याच्या मोबदल्यात काय करणार हे तुम्हाला बोलायचं आहे आणि पाणी 4थ्यांदा जमिनीवर तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि मग आपला कुठलाही उपाय तुम्ही सुरू करा. याच्यामध्ये रिझल्ट्सच्या बाबतीत खूपच अधिक तीव्रता, फरक जाणवतो संकल्पपूर्वक केलेल्या उपायाने. तर याच्यामध्ये आपण जो सकाळचा आपण पूजेचा वेळचा एक वेळ ठरवला आणि आपली पूजा सगळं आपण केली तर थोडंसं आपल्याला अत्तर, इत्र, सुगंधित गुलाबाचं असले तर खूप छान, चंदन असेल तरी चालेल आणि कुठलंही असेल तरी चालेल, पण गुलाबाचं खास या उपायासाठी म्हणून तुम्ही आणलं तर जास्त बरं राहील. आपला जे रिंग फिंगर आहेत या रिंग फिंगरला ते अत्तर घ्यायचं आहे आणि आपल्या अंगठ्याच्या खालचा जो उंचवटा आहे हा शुक्र पर्वत आहे. तर इथे आपल्याला ओम शुम शुक्राय नमः याचा मंत्रजाप करत तो जो इत्र आपण बोटावर घेतला आहे ते पूर्ण इकडे मुरवून टाकायचं आहे आपल्याला आणि मंत्रजाप चालू ठेवायचा आहे. साधारण मुरायला एक 30 सेकंड, 1 मिनटं खूप झाले तर तेवढा वेळ आपल्याला हे करायचं आहे दोन्ही बोटांनी, दोन्ही उंचवट्याला. त्यानंतर थोडंसं दूध, निरसं असेल तर चांगलं आणि नसेल तरी काही अडचण नाही, फक्त गायचं दूध असावं आणि आपल्या करंगळीला ते दूध तुम्ही घ्यायचं आहे आणि हा जो उंचवटा इथपर्यंत शुक्राचं भाग आहे, त्याच्या पुढचा जो भाग आहे तो चंद्राचा आहे. तर इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि ओम सोम सोमाय नमः याचा मंत्रजाप करत या उंचवट्यावर आपल्याला ते मुरवायचं आहे, चोळायचं आहे. साधारण तेच 30 सेकंड ते 1 मिनटं. हा नियमित उपाय हा रोज तुम्हाला 1-2 मिनटासाठी, याच्यासाठी काही अधिक वेळ आणि याची गरज नाही आहे. तर हा उपाय जसा तुम्ही सुरू कराल आणि 43 दिवस क्रॉस होतील तर तुमच्या आयुष्यामध्ये चंद्रदेवताच्या आणि शुक्रदेवाची संपूर्ण कृपा. चंद्रदेव म्हणजे प्रॉपर्टी, लिक्विड कॅश आणि महालक्ष्मी म्हणजे
संपूर्ण धन समृद्धी लक्झरी तर या दोन्ही ग्रहांची असीम कृपा आपण या उपायाने मिळवू शकतो. धन्यवाद.